बातमी जी प्रभाव पाडेल। बातमी येते नांदेडमधून। इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय शिबिर नांदेड येथे संपन्न। मेडिकोलॉजिल हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी शिफारस महाराष्ट्र आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे नॅशनल मेडिकल काउन्सिलिंगकडे करावी अशी आग्रह राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी IIMA राज्यस्तरीय शिबिरातून केली। येथील IIMAच्या वतीने दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी MGM इंजिनिअरिंग कॉलेज येथे राज्यस्तरीय 2 दिवसीय वैद्यकीय कायदेविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेचे उद्घाटक IIMA महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात आले। तर उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे प्रशासक विनगी रघुवनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार आतुरे, यशवंत चव्हाण, आरोग्य विद्यापीठ नाशिकचे माजी कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर, माजी राज्य सदस्य डॉक्टर संजय कदम, IIMAचे मेडिकोलॉजिल चेअरमन डॉक्टर विपिन चेकर, कोचे चेअरमन डॉक्टर अजय नारायणकर, नांदेड IISचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर, सचिव डॉक्टर राहुल लवेकर, खनिजदार डॉक्टर राजेंद्र तगडपल्ले व परिषदेचे सचिव डॉक्टर सचिन चांदोलकर आणि चेअरमन सुनील मसारे यांच्यासह सहभाग नोंदविला होता। डॉक्टर प्रल्हाद कोटकर यांनी केली होती। या परिषदेला राज्यभरातून डॉक्टर लोकांचा मोठा प्रतिसाद भेटलेला आहे। डॉक्टर सर काय सांगाल? 18 आणि 19 तारखेला आम्ही महामेडिकोलॉजिल कॉन्फरन्स ही राज्यस्तरीय मेडिकोलॉजिल कॉन्फरन्स वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ठेवली होती, ज्यामध्ये रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधला सुसंवाद वाढावा हा मुख्य उद्देश होता। रुग्णांनाही त्रास होऊ नये, रुग्णसेवा उत्तम प्रकारे करता यावी आणि डॉक्टरांनाही त्रास होऊ नये। डॉक्टरांना जेवढे कायदे डॉक्टरांसाठी आहेत ते पाळण्याचे आम्ही आवाहन केले, त्या कायद्यांची समज दिली, त्या कायद्यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले। तसेच रुग्णसेवा ही कायद्याप्रमाणे व्हावी अशी सुद्धा आवाहन केले। या सर्व परिषदेमध्ये डॉक्टर प्लस लॉयर असे असलेले महान वक्ते राज्यभरातून आले होते। शिवाय नगरपालिका प्रशासनातील नगरपालिकेचे अधिकारी, SP साहेब, रिटायर्ड जज, सिनियर लॉयर्स या लोकांनी सुद्धा सहभाग नोंदवला आणि आमच्या ज्ञानामध्ये ज्ञानार्जन करण्याचं काम केलं आणि या सर्व गोष्टींचा नक्कीच भविष्यामध्ये डॉक्टरांना आणि रुग्णांना दोघांनाही चांगला फायदा होईल अशी आम्हाला शाश्वती आहे। सगळ्यांनी आपलं योगदान चांगल्या पद्धतीने दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। या परिषदेचा मुख्य उद्देश काय होता? मुख्य उद्देश हा डॉक्टर लोकांचा आमच्या इतक्या वर्षातली अडचण अशी आहे की आम्ही नीटला, MBBSला, PGला, सुपर स्पेशालिटीला लाखो पुस्तकं वाचतो, लाखो पेजेस वाचतो, परंतु आमच्याशी निगडीत असलेल्या कायद्याचं ज्ञान आम्हाला आमच्या दृष्टीने किंवा आमच्या समजदारीप्रमाणे कमी आहे असं आम्हाला जाणवतं आणि ते कायदे जेणेकरून डॉक्टरांनाही त्रास होऊ नये, रुग्णांनाही त्रास होऊ नये आणि त्या कायद्याप्रमाणे आम्ही वैद्यकीय ज्ञानाचं किंवा वैद्यकीय सेवा करता यावी हा मुख्य उद्देश होता। तब्बल 3000 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता, एवढा मोठा प्रतिसाद आपण भेटलेला आहे। हो, हा MLCon ही डॉक्टरांच्या संबंधित विविध कायद्यांसंबंधी माहिती देणारी कॉन्फरन्स होती। ही स्टेट लेवलची कॉन्फरन्स होती, ज्यामध्ये भारतभरातील किंवा महाराष्ट्रातील विविध वक्ते ज्यांना मेडिकल नॉलेज आहे आणि लीगल नॉलेज आहे असे आले होते आणि त्यांनी विविध कायद्यांचे वेगवेगळे विषय घेऊन त्याची सुरेख अशी मांडणी करून आम्हाला त्याची माहिती दिली। आमच्या मनामध्ये असलेले प्रश्नाची उत्तरंसुद्धा त्यांनी दिले, त्यामुळे आम्हा सर्वांना पुरं कायद्याचं ज्ञान अधिक उजळणी झाली आणि त्या कायद्यानुसार जर आम्ही काम केलं तर निश्चित डॉक्टर, हॉस्पिटल आणि पेशंट या सर्व जो मेडिकोलॉजिल कॉन्फरन्स होती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना प्रतिसाद आला। सर्व RMP जे MMC सोबत रजिस्टर्ड आहेत आणि आमचे IIMA मेंबर आहेत त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि ही प्रक्रिया जी होती IIMA नांदेडने उत्तमरित्या सांभाळली आणि आमचे IIMA प्रेसिडेंट डॉक्टर प्रल्हाद कोटकर, सेक्रेटरी डॉक्टर राहुल लवेकर, ट्रेजर डॉक्टर राजेंद्र आणि चेअरमन यांचं, सुनील मसारेकर यांचं भरभरून प्रशंसा करण्यासाठी सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचा जो डॉक्टर आणि लॉ हा जो ब्रिजिंग द गॅप होता तो उद्देश फार मोठ्या प्रमाणात सफल झाला आणि त्याचे प्रतिसाद आम्हाला विविध तज्ज्ञ मंडळीकडून मिळाले। याचा वापर हा योग्य रुग्णसेवा होईल यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो। 2 दिवसीय कॉन्फरन्स नांदेडला पार पडलेली आहे।
ही असं म्हणता येईल की याच्यामध्ये जवळपास 1,500च्या वरून रजिस्ट्रेशन झाले आणि ही मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील या प्रकारची अतिशय प्रचंड प्रमाणात यशस्वी असलेली कॉन्फरन्स आहे. वैद्यकीय आणि कायदेविषयक ज्ञानाचे याच्यामध्ये आदानप्रदान झाले. नवीन आलेल्या भारतीय न्याय संहिता या कायद्याविषयी डॉक्टरांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांचे जे कायदेविषयक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी न्याय व्यवस्था, पोलीस आणि महापालिका ऑफिसर, जजेस असे सगळ्या लोकांचे पॅनल डिस्कशन झाले आणि प्रचंड यशस्वी कॉन्फरन्स IIM नांदेडने ऑर्गनाईज केली. त्याबद्दल IIM नांदेडतर्फे सर्व डेलिगेट्सचे तसेच पत्रकारांचे आणि सर्व बंधूंचे आम्ही आभार. मागच्या 2 दिवसांपासून चालणारी कॉन्फरन्समध्ये आम्हा सर्व डॉक्टरांना कायद्याविषयीचे बरंचसं ज्ञान मिळालेलं आहे आणि आमच्या मेडिकल नॉलेजलाही बराचसा उजाळा मिळालेला आहे. या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांचा सहभाग अतिशय लक्षणीय होता. आम्हाला सगळ्या डॉक्टरांनी विशेष करून गायनिकॉलॉजिस्ट आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा ह्या कॉन्फरन्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला आणि आम्हाला ह्या कॉन्फरन्समध्ये SP सर, त्याच्यानंतर जजेस, लॉयर्स, इतर अशा फील्डमधल्या लोकांकडूनही आम्हाला बरंचसं मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर हा कॉन्फरन्स एक मोठा सक्सेस असा मानला जातो आणि याबद्दल आम्ही या सर्व ऑर्गनायझर्स तर्फे आम्ही सगळ्यांचे धन्यवाद करू इच्छितो.